बाहेर घेतलं ते येईल खाईल आणि मरून जाईल आणि मग कोण आहे? सगळे मरतील. हिट अँटीरोड जेल आता 99 रुपयांच्या पॅक मध्ये देखील. कोण आले? आपला मॅडम. मॅडम नाही तो, सर आहे सर. दीदी करते नाश्ता. नाश्त्यामध्ये काय आहे? काल थोडी बनवलेली, आता सकाळी बनवले. वालाची भाजी आहे, वालाचं बिरड. वाला नाही, काल आपण सोलले होते दोघींनी मिळून आणि आज बनवले वालाचं बिरड. काय बोलतात? काल आम्ही रेस लावली होती बाबू. आम्ही रेस लावली होती, कोण चांगलं कोण पटकन सोल. काल आम्ही दोघींनी रेस लावलेली, कोण वालाचं बिरड म्हणजे ते बिरड पावटे लगे कोण पटापट पटापट सोलतंय ते, है ना बाबू? अगं तू खाय, खा पहिले पटापट. गाईज इकडे मशीन लावलेली आहे, मशीन चालू आहे सकाळच. आता स्कूल वगैरे चालू झालंय, दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि मिथिला मॅडमची बघा गडबड काय चालू आहे, खायची गडबड चालू आहे, बॅग्स वगैरे भरायचंय सगळं. आणि स्कूलवाल्यांनी प्री इन्फॉर्मेशन दिली नव्हती. आता फर्स्ट सेमेस्टर संपला ना, दिवाळीच्या नंतर सेकंड सेमेस्टर चालू झाला. तर सेकंड सेमेस्टरमध्ये आपलं हे असतं, चेंज करायचे असतात नोटबुक वगैरे. तर त्याची इन्फॉर्मेशन आधी दिली नव्हती. सुट्टीमध्ये दिली असती तर आम्ही नोटबुक वगैरे आणून ठेवल्या असत्या एक्स्ट्राच्या. तर त्या लोकांनी असं नाही केलं, ॲट ए टाइम लगेच मेसेज करतात की उद्या घेऊन यायचे आहेत नोटबुक, नवीन नोटबुक सगळ्या विषयांच्या. तर मग आता काय आणायला वगैरे लागतील, घ्याव्या लागतील, जाता जाता घेऊन मग तिकडेच नाव वगैरे टाकून तिला द्यावं लागेल बॅगेमध्ये. काय चाललंय? हा, दोघांचं काय चाललंय? तर असं सगळं आहे. तर तुमच्या मुलांना सुद्धा खाऊन घे तू पहिलं. टाइमपास, नुसती टाइमपास आहे. आता 1 तास चपाती दिले ना, 1 तास घालवणार, पूर्ण 1 ते 1.5 तास घालवणार चपाती खायला ही पोरगी. तर आता आफ्टर दिवाळी ब्लॅक शूज, व्हाईट शूज, म्हणजे शूज वेअर करायला सांगतात. समर विंटर ह्याच्यामध्ये रेनी सीझनमध्ये तर आपल्या कीटोज असतात, म्हणजे सँडल वगैरे असतात. तर आता त्यांना शूज वगैरे सगळं काय ते प्रिपरेशन करायचं आहे. शूज वगैरे घ्यायला जायचे आहे. पीटीच्या ड्रेसवरती व्हाईट शूज आणि रेग्युलर युनिफॉर्मवरती ब्लॅक शूज, व्हाईट सॉक्स वगैरे सगळं काही घ्यायचं आहे तिला आता. तर अशी सगळी गडबड आहे आमची, चालू आहे. इकडे मशीन झालेली आहे आपली. ड्रेन करूया पाणी, करून सगळं पाणी. बाहेरचं वातावरण बघा, आज काय पावसाचं वातावरण नाही आहे, आज ऊनच पडलंय मस्तपैकी. या चिमण्या आहेत ना, अजिबात काळ्या ठेवत नाहीत, म्हणजे जास्वंदीच्या झाडावरच्या फक्त जास्वंदच खातात ते लोक, बाकी काही खात नाही. बघा छान छान कळ्या आल्या होत्या बघा, बरोबर कळ्याच खाऊन टाकतात. काय त्यांना कळ्यांमध्ये भेटतं काय माहीत नाही, कळ्याच खातात. इकडे मिथिलाचं टिफिन भरायचं काम चालू आहे आणि आज टिफिनमध्ये दिलाय मिथिलाला जी भाजी खाते तीच दिली आहे, वालाची भाजी आणि चपाती. 2 चपात्या तिला मी खायला देते. कसं तरी टाइमपास करत करत तेवढं तरी दिवसभराचं उपाशी असते. परत 5 वाजता 5:20ला वगैरे अशी सुटते ती, मग दिवसभर काय खात नाही. आणि टिफिन दिलेला पण ती अजिबात हात लावत नाही. असं मधलं 1 चपाती दिलीत ना तर मधला भाग असा पूर्ण कोरून खाते, बाकीचा सगळा राऊंड तसाच घेऊन येते. पण आज तिने जर टिफिन रिटर्न आणला तर तिची मी आज कंप्लेंट करणार आहे, समजलं ना. टीचरला फोटो पाठवणार मी काढून ग्रुपवर.
तर टिफिनमध्ये एक चपाती आणि वालाची भाजीच दिलेली आहे. तशी भाजीला पण ती हात लावत नाही, असं फक्त भाजीला असं टच केल्यासारखं करते आणि खाते, पण तरी दिली आहे. बघूया. तर त्यांना नॅपकिन वगैरे सगळं काय द्यावं लागतं, तर नॅपकिन पण एक पूर्ण असं तिच्या मी बॅगेमध्ये ठेवतेच, कारण त्यांना असं का बेंचवरती नॅपकिन हंतरायला लागतो आणि मग त्याच्यावरती टिफिन ठेवून खायला लागतं. तर ते वगैरे दिलेलं आहे तिला सेट करून. असं सगळं सकाळी उठलं की पूर्ण दिवस तिच्यावरतीच जातो मिथिलावरती. बापरे, माझी कामं काय होतच नाही. ती एकदा बाहेर पडून गेली ना स्कूलमध्ये की मग बाकीच्या कामांना सुरुवात असते. तर बॅग तिची भरून रेडी आहे. बॅग भरून म्हणजे फक्त टिफिन भरला आहे, अजून तिचं हे लावायचं आहे, असेंब्ली लावायची आहे. ती असेंब्ली तिला मी लावायची शिकवलेली आहे, तिची ती लावून घेईल. कशी ती सगळंच आपण करायला गेले मग खूप डोक्यावर चढतात ती पोरं. तेवढं तर केलंच पाहिजे ना. आता ते मी तिला शिकवलं आहे, तिने एकदा दोनदा मी तिला शिकवलं होतं, दाखवलं होतं कसं लावायचं वगैरे. तर ती आता डेली लावते. आता तिने खाऊन घेतल्यावर ती असेंब्ली लावेल, मग पुढची तयारी. इथे कुकरमध्ये भात लावून घेते, कारण मला चपाती किती खाल्ली तरी मला भाताशिवाय काही जमत नाही. एक घास तरी भात मला लागतोच. भात असेल, भात खाल्लं ना तर मला पोट भरल्यासारखं वाटतं. तर इथे माझ्यासाठी भात लावून घेते. मला चपाती नसेल तरी चालते, पण भात लागतोच. मिथिलाची तयारी झालेली आहे आणि मिथिला आता असेंब्ली लावून घेते. तिची वेळापत्रक कसं चिपकवून ठेवलंय बघा. चिपकवलं होतं मी व्यवस्थित, तिने एकदा परत ते फाडून परत स्वतःची कारागिरी करून चिपकवून ठेवलं. नाही ते कसं लावलंय बघा, दिसत पण नाहीये व्यवस्थित. आणि इकडे मी सुद्धा तयार झाली आहे. तयार म्हणजे अजून व्हायचंय, मला केस वगैरे विंचरायचे. तिला पटकन सोडून येते, बाकी माझं काम सुद्धा बाकी रेडी आहे. ती कुठे गेला तो काय कळतच नाही. कुठेतरी मीच ठेवला असेल दिवाळीच्या ह्याच्यामध्ये. तिकडे माझी मैत्रीण बघायची आहे का तुम्हाला? दाखवते हा, झूम करून दिसते का? गेली गेली, गायब झाली. आता होती गॅलरीमध्ये गेली, आतमध्ये गेली. कपडे सुकत घालत होती. तर आता पटकन तयारी करते आणि मिथिलाला सोडून येते. तर मंडळी इथे आहे ना, मिथिलाला सोडून वगैरे आल्याच्या नंतर मी जेवली वगैरे आणि माझं थोडंसं काम वगैरे होतं ऑफिसचं, ते केलं. आणि कधी माझा आहे ना डोळा लागला नाही, कधी काय कळलंच नाही. तिथेच काम करता करता झोपूनच गेली. 10 मिनटं मस्तपैकी झोपली आणि झोपून उठल्याच्या नंतर बघितलं तर 5 वाजले होते बरोबर. आणि आता मी तिला 5:20ला सुटते, तर बघूया तिला आता आणायला जायची तयारी करावी लागेल. थोडा चहा वगैरे घेते आणि मग तिला आणायला जाते. तर बाहेर बघते तर वातावरण बघा थोडंसं पावसाळ्यासारखं झालं होतं. सकाळी चांगलं ऊन पडलं होतं, पण आता संध्याकाळचं वातावरण पावसाळ्यासारखं झालं होतं. मस्त गरमागरम चहा वगैरे घेतला, छान असा. चहा पिता पिता आठवलं की आपल्याकडे उरलेला फराळ आहे, कोणीतरी दिलेलंच होतं पॅकेटमध्ये फराळ. त्याचा चुरा पण झाला होता ट्रेनमधून आणताना येते वेळी. तर त्याच्यामध्ये काय उरलेलं चुरा असतो दिवाळीनंतर खायला, ती पण मजा येते. बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे. तर मला एक बेसनचा लाडू सापडला, जो की मी अर्धा खाऊन मीच ठेवला होता आणि एवढा सुंदर मऊ स्मूथ होता. आय थिंक माझ्या काकीकडचाच होता हा लाडू. एकदम छान, तिचं पदार्थ खूप छान असतात. मस्त असा लाडू खात खात चहाचं एन्जॉय केलं. आणि मग थोडंसं काम होतं ऑफिसचं, ते ऑफिसचं काम थोडंसं केलं उठल्याच्या नंतर आणि करून पटकन असं लॉग आऊट केलं, कारण मी तिला आणायला थोडासा वेळ राहिला होता. कालच्या दिवशी पण माझी एक मीटिंग होती आणि मग मी तिला आणायला लेट झालं. पोरगी माझी वाट बघत बसली होती गेटवरती. तर आज तसं मला करायचं नव्हतं. पट्ट्या दिवशी लॉग आऊट केलं, दरवाजाला लॉक लावलं, आतल्या दरवाजाला लॉक लावलं. लॉक लावल्यानंतर मी असं नेहमीच चेक करते लॉक झाला आहे का. मग परत बाहेरच्या दरवाजाला लॉक केलं. बाहेरचा दरवाजासुद्धा मस्तपैकी लॉक करून मी निघाले लिफ्टच्या दिशेने. लिफ्टची सध्या खूप भीती वाटायला लागली आहे, कारण ती कधी चालू असते तर कधी बंद असते. आणि आम्ही राहतो एकदम टॉप फ्लोअरला, तर वरती चालत येणं किंवा खाली उतरणं खूप अवघड होऊन जातं. फायनली लिफ्ट चालू भेटली मला. तर आता मी जाते पटापट आणि मिथिलाला घेऊन येते. बाहेर पडल्यावर असं वातावरण असेल ना, ओपन वातावरणामध्ये आहे ना, खूप छान आणि मोकळं वाटतं मस्तपैकी मला. आणि मिथिलाच्या स्कूलकडे जाण्याचा रोड पण एकदम मस्त आहे. झाडं वगैरे खूप सारी आहेत. तर ते मिथिलाच्या स्कूलजवळ एक वडाचं झाड आहे आणि त्याच्यावरती खूप सारी आहे ना फळं लागलेली आहेत.
आणि मला आठवलं की ही फळं आहे ना आम्ही लहानपणी तोडून खायचो, अगदी छान लागतात, आंबट गोड अशी. तर मला त्याची आठवण झाली म्हणून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला दाखवते. आता मिथिलाला घेऊन, मिथिलाची स्कूल सुटली आहे तर मिथिलाला घेऊन चला चला चला. फायनली आम्ही घरी रिटर्न आलेलो आहे मस्तपैकी. आता सुद्धा आम्हाला लिफ्ट चालू भेटलेली आहे. नशीब चांगलं आहे आमचं, नाही तर सध्या आमची लिफ्ट खूपच बिघडत चाललेली आहे. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आणि तुम्हाला आजचा डेली रुटीनचा ऑल ओव्हर व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.